महाबळेश्वरमध्ये मी गाठलेला आहे प्राजक्ता गायकवाडला आणि ती छान दिसतेय. काय सुंदर लुक आहे आज प्राजक्ता, क्या बात आहे. थँक्यू सो मच. खरं तर डान्स परफॉर्मन्स होता, सो त्याचा हा लुक आहे. वा. आणि अर्थात महापर्यटन उत्सवात आपण भेटलोय आज आणि एवढा मोठा उत्सव होतोय महाबळेश्वरमध्ये आणि खरंच म्हणजे महाबळेश्वरमध्ये इतके लोक येत आहेत, फूड फेस्टिवल आहे, रॅलीज होत आहेत, बरंच काय काय आहे. तो या उत्सवाचा भाग होताना, तो उत्सव साजरा करताना कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय आणि पहिल्यांदाच मला असं वाटतं की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDCने हा इतका भव्य दिव्य महोत्सव आयोजित केलेला आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे इथे. सांस्कृतिक कार्यक्रम गेले 3 दिवस चालू आहेत आणि प्रेक्षकांचा खूप छान रिस्पॉन्स आहे. माझा इथे एक छान डान्स परफॉर्मन्स होता की जो एक खूप आगळा वेगळा प्रेक्षकांना. काय होता आजची काय खास बात काय? मराठीच होते सगळे, जे सगळे सॉंग्स होते ते, पण एक वेगळा टच होता त्याला, एक डान्सिंगचा वेगळा टच होता आणि मी खूप जास्त एनर्जेटिकने तो परफॉर्म केला आणि प्रेक्षकांकडनं पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला, असं खूप भारी वाटतंय. वा, मस्त. आणि आजच्या लुकची खासियत काय आहे ती आम्हाला सांग. खूप छान वेगळं काहीतरी दिसतंय. मराठीच होते सॉंग सगळे, पण त्याला थोडंसं असं वेस्टर्न टच देण्याचा, इंडो वेस्टर्न टच म्हणू शकतो आपण, की तुम्ही बघताय मला हा ब्लॅक कलरचा संपूर्ण सूट आहे की ज्याच्यामध्ये हे शूज आहेत किंवा ही एक छान अशी एक काय म्हणतो आपण झालर आहे आणि हा पल्लू आहे. खरं तर एक वेगळ्या स्टाईलने हा पल्लू आणि तुम्ही जर बॅकने बघितलं तर इथे सुद्धा सो इथे पण एक पल्लू आहे. सो असा एक आगळा वेगळा इयरिंग पण मस्त आहे आणि ते डोक्याला ती काय हेअरस्टाईल अफाट आहे आणि तो जो काय क्राऊन आहे, क्राऊनच म्हणेन मी, तो इतका छान आहे. तुला पण आवडला का घातल्यावर असं की अरे क्या बात आहे? नाही, ती वेगळी स्टाईल केली आम्ही. तो ऍक्च्युली नेकपीस आहे पण तो आम्ही हेअरस्टाईलला यूज केलाय. ह्या नवीन टिप्स मिळालेल्या आहेत आज प्राजक्ताकडनं. ध्यान से सुनिये. हो, ऍक्च्युली तो असा बघ ना, तो इथे जो खूप नेकला टच असणारा असा नेकपीस आहे, तो आम्ही हेअरस्टाईल म्हणून यूज केला. खूपच सुंदर दिसतोय प्राजक्ता खरंच आणि इयरिंग्स आणि सगळाच लुक मस्त जमून आलाय असं म्हणेन मी. आणि अर्थात महाबळेश्वरला जेव्हा आपण येतो तेव्हा मे महिन्यात इथे एवढी छान थंडी आहे, तर हे अनुभवताना तुला कशी मजा येते, कसं वाटतंय? लिटरली सांगायचं तर इथे आल्यानंतर असं अजिबात वाटत नाही की समर सीझन चालू आहे, कारण इतकं भारी ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे प्रेमात पडावं असं हे वातावरण आहे खरं तर. आणि सगळंच खूप छान आहे, टुरिस्ट प्लेस आहे ही खरं तर, त्यामुळे इथले सगळेच पॉईंट म्हणा किंवा इव्हन सगळी हॉटेल इंडस्ट्री खूप जास्त डेव्हलप्ड आहे इथे. सो खूप मस्त वाटतं इथे आल्यावर. आणि त्या थंडीचा अनुभव घेतल्यावर कसं वाटलं की हो, मुंबईतल्या 35 डिग्री मधनं जरा ब्रेक मिळाला? हो, मुंबई पुणे ऑल्सो. सो काल आमची टेक्निकल रिहर्सल होती की जी 12 नंतर रात्री चालू झाली आणि 3 पर्यंत पहाटे ती चालू होती. सो तो एक वेगळाच अनुभव होता आमचा थंडीचा, पण खूप छान वाटलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी या निमित्तानं मिळाली. एक आपली आगळी वेगळी कलाकृती प्रेक्षकांना दाखवता आली, त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि महाबळेश्वरमधलं तुझं फेवरेट ठिकाण काय आहे किंवा आल्या आल्या तू काय खाल्लंस, काय सांगशील? काय स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी क्रीम ऑल्सो, कारण मी कालपासून फक्त तेच खातीये. सो खूप छान आहे, फेवरेट. येस. आणि महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर स्ट्रॉबेरी न खाता जायचं ते असं मनाला पटत नाही, त्यामुळे स्ट्रॉबेरीज ऑल टाईम फेवरेट. आणि इथे अजून पण बरेच काही इथे फेस्टिवल्स होते, म्हणजे ते काय म्हणतात त्याला आपण, छोटे छोटे सगळे स्टॉल्स होते. बरेच आहेत. वेण्णा लेकला फूड फेस्टिवल आहे, वेण्णा लेकला. येस. सो हे सगळं पण मला सगळीकडे जाता नाही आलं, पण मी जेवढे काही स्पॉट्सला जाता येईल तेवढं गेले, कारण सगळं कव्हर अप करून प्रेक्षकांपासून, ऑडियन्सपासून, थोडंसं पब्लिकपासून सिक्युरिटी पर्पजने सगळ्या गोष्टी करून मी थोडे स्टॉल्सला व्हिजिट केली. क्या बात आहे. चला, प्राजक्ताचा फॅन क्लब तर आपल्याला माहितीच आहे किती मोठा आहे, त्यामुळे तिला असं तोंड लपवून वगैरे फिरावं लागलेलं आहे आज. पण खरंच प्राजक्ता खूप मस्त वाटलं आणि अर्थात हा पर्यटन उत्सवही तितकाच जोरदार होतोय, त्यामुळे तू पण आता एन्जॉय कर महाबळेश्वर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.